नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांना ई-केवायसी करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे। याच्यासाठी शासनाने 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। तर ज्या महिलांचे ई-केवायसी झालेले आहेत अशाच महिलांना जो काही हप्ता मिळतो 1,500 रुपये प्रमाणे तो इथून पुढे त्यांना चालू असणार आहे। अन्यथा जे महिलांनी केवायसी केलेली नाही अशा महिलांकरिता ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होईल। मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं तर ही केवायसी करण्याबाबत शासनाने GR निर्गमित केलेला होता। तो GR मध्ये देखील आपण थोडक्यात माहिती समजून घेतलेली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील ई-केवायसी कशा प्रकारे करायचा याबाबत देखील शासनाने या वेब पोर्टलवरती तशा प्रकारचा ऑप्शन आता जारी केलेला आहे, ते आपण लाईव्ह येथे पाहणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ लाडके बहिणींनो न पळवता व्यवस्थितरित्या पाहून घ्या, प्रत्येक स्टेप महत्त्वाचं ठरणार आहे। याचप्रमाणे तुम्ही केवायसी आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून अगदी सहजरित्या घर बसल्या करून घेऊ शकता। चला तर बहिणींनो सुरुवात करूया या महत्त्वपूर्ण व्हिडिओला। तर आपल्या मोबाईलवरती कोणताही एक ब्राउझर ओपन करा। या ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्ही ladkibaheen.maharashtra.go.in असे लिहून सर्च करा। सर्च केल्यानंतर गव्हर्नमेंटचा ऑफिशियल पेज अशा तऱ्हे ओपन होईल। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे, तेथून क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता। तर या पेजवरती आल्यानंतर पहा या ठिकाणी एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा ऑप्शन आलेला आहे। तर ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करावे लागणार आहे। चला तर या ठिकाणी आपण क्लिक करून घ्या। या ठिकाणी क्लिक करून घेतल्यानंतर पुढचा पेज अशा प्रकारे ओपन होईल। या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक द्यायचा आहे। जेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र महिला आहेत अशांचा आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करावे लागणार आहे। त्यानंतर महिलांनो आपला व्यवस्थित आधार कार्ड क्रमांक तुम्ही या ठिकाणी नोंद केलेला आहे। त्यानंतर हा कॅप्चा क्रमांक दिलेला आहे, तो कॅप्चा क्रमांक या ठिकाणी टाका। जर तुमच्याकडे कॅप्चा क्रमांक येत नसेल तर रिफ्रेश या बटनावरती दाबून पुन्हा एकदा तुम्ही हा कॅप्चा कोड मिळवू शकता। तर हा कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपण एंटर करूया। कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर खालच्या साईडला पहा या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आधार प्रमाणीकरणासाठी संमती देण्याकरिता आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर याच्यामध्ये पहा काय संमती द्यावी लागणार आहे। मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकता। तर या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहेत, मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही। तर या 2 ऑप्शनमधून आपल्याला पहिला ऑप्शन येथून निवड करून घ्यायचा आहे। या बॉक्समध्ये आपल्याला एक टिक मार्क करायचा आहे मी सहमत आहे म्हणून। त्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकता OTP पाठवा असा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता भरपूर अशा महिलांना हे प्रॉब्लेम येत आहे, एरर येत आहे अनेबल टू सेंड OTP। याचं एक कारण आहे जवळपास 2 ते 2.5 कोटी महिला या केवायसी करण्यासाठी प्रयत्न करत आहात। तर हा दिवसा हा प्रॉब्लेम येत आहे। याच्यासाठी देखील वेबसाईटवरती तशा प्रकारचा एरर हा प्रॉब्लेम सोडवण्याकरिता काम चालू आहे। तर याच्यासाठी एक प्रॉब्लेम सोल्युशन देखील आहे, ते मी सांगतो। तर ही केवायसी करत असताना जर असा एरर आला तर सुमारे तुम्ही रात्रीच्या जवळपास 11:30च्या नंतर हा फॉर्म भरण्यास सुरुवात करा, कारण जवळपास 2 ते 2.5 कोटी महिला या ही केवायसी करण्याकरिता या वेबसाईटवरती धडपडत आहेत। अशामुळे या वेबसाईटवरती लोड येतोय, त्यामुळे हा एरर येत असेल। तरीही तुम्हाला रात्री हा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पहाटे देखील ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता, कारण यावेळी सर्व्हर जरा चांगल्या प्रकारे चालतो। एवढे करून देखील पुन्हा असाच प्रॉब्लेम तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही 1-2 आठवडे थांबा, कारण वेबवरती असा लोड येत असल्या कारणाने तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्याच्यानंतर तुम्ही ही केवायसी करण्यासाठी घ्या। याकरिता तुमच्याकडे जवळपास हे 2 महिन्याचा कालावधी आहे। शासनाने एवढे वेळ तुमच्याकरिता ही केवायसी करण्याकरिता दिलेली आहे। एवढ्या दिवसामध्ये तुमची ही केवायसी होऊन जाईल। तुमची ही केवायसी झाली नाही म्हणून तुम्ही सेवा किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन गडबड करू नका, विनाकारण पैसे घालवू नका बहिणींनो। तर हे 7 ते 8 दिवसामध्ये ही जी काही वेबची अडचण दूर होणारच आहे। यामधील जो एरर प्रॉब्लेम येत आहे तो दूर होईल। तर महिलांनो ही अडचण झाली आता दूर। यानंतर तुम्हाला पुढे काही फॉर्म भरत असताना काही पर्याय निवडावे लागणार आहेत। त्यासाठी काही डॉक्युमेंट देखील आहेत, ते थोडक्यात तुम्हाला सांगतो। तर
व्यवस्थितरित्या पहा। जसे की जर तुमचे लग्न झालं असेल तर काही महिलांचे लग्न झाले असेल तर तुम्ही तुमच्या पतीचे आधार कार्ड आणि तुमचे स्वतःचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। जर समजा काही महिलांचे जर लग्न नसेल झाले तर तुम्हाला तुमच्या स्वतःचा, वडिलांचा आणि तुमचा आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे आणि तुमच्या आधाराला जो मोबाईल नंबर आहे, लिंक आहे, तोच तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी लागणार आहे, कारण त्याच्यावरती OTP येऊन तो कन्फर्म केला जाईल। तर एवढी छोटीशी प्रोसेस असेल। याप्रमाणे तुमची KYC हे योग्यरित्या तुम्ही स्वतः घर बसल्या मोबाईलवरून करून घेऊ शकता। त्यानंतर तुमचा जो काही 1,500 रुपये प्रमाणे हप्ता मिळत असेल यापुढे देखील तसाच चालू राहील। तर या वेबसाईटवरती येणारा जो काही प्रॉब्लेम आहे तो थोड्याच दिवसांमध्ये पूर्ण होईल। तरी देखील तुम्ही रात्रीच्या वेळेमध्ये हे प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो, त्यासाठी तुम्ही देखील अशा प्रकारे हा प्रयत्न करून पाहू शकता। नसेल तर थोडा दिवस तुम्ही थांबून ही प्रोसेस पुन्हा देखील करून घेऊ शकता। त्यानंतर तुमचा व्यवस्थितरित्या हा KYCचा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून पूर्ण होईल। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इतरही आपल्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ यापुढे देखील तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील। आणि हो, याच्यामध्ये अजून देखील कोणती अपडेट तशी आली तर तुम्हाला तशा प्रकारची माहिती देखील तुम्हाला देण्यात येईल। तर चला मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।